लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठणमधील नाथषष्ठी उत्सवातील नाथांचा रांजण संतोष कुलकर्णी यांच्या कावडीने भरला. नाथषष्ठीच्या पारंपरिक विधीनुसार हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की पैठण येथे नाथषष्ठी उत्सवानिमित्त पारंपरिक नाथांचा रांजण भरणे हा धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. भाविक गोदावरी नदीतून पवित्र जल आणून संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील रांजण भरतात. शतकानुशतके सुरू असलेली ही परंपरा यंदाही भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडली. परंपरेनुसार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने श्रीखंड्या या रूपात तब्बल 12 वर्ष संत एकनाथ महाराजांच्या सेवेत राहून गोदावरीचे पाणी आणून रांजण भरण्याचे कार्य केले, अशी आख्यायिका सांगितली जाते. या स्मृती जागवत संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील पवित्र रांजण दरवर्षी नाथषष्ठी निमित्त भाविकांच्या घागरीने भरला जातो. यंदा हा पवित्र रांजण सकाळी 7:45 सुमारास संतोष विठ्ठलराव कुलकर्णी राहणार हल्ली मुक्काम पैठण यांच्या घागरीतील गोदावरीच्या पाण्याने भरला. रांजण भरताच उपस्थित भाविकांनी जयघोष करत आनंद व्यक्त केला. ही बातमी वाऱ्यासारखी पैठण शहरात व परिसरात पोहोचताच नाथ भक्तांनी एकमेकांना आलिंगन देऊन एकनाथ महाराजांचा तथा भगवान श्रीखंड्यांचा जय जयकार केला. यावेळी हरिभक्तपरायण रघुनाथबुवा, नारायणबुवा गोसावी, पालखीवाले, नाथ वंशज यांनी संतोष कुलकर्णी यांचे श्रीखंड्या अर्थात श्रीकृष्णाचे रूप मानून त्यांचे विधिवत पूजन केले. नाथषष्ठीच्या पारंपरिक विधीनुसार हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही पैठणमध्ये नाथषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातून हजारो भाविक येथे दाखल झाले आहेत. संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील हा रांजण भरण्याचा सोहळा नाथषष्ठी उत्सवातील प्रमुख धार्मिक परंपरांपैकी एक सोहळा मानला जातो. आख्यायिकेनुसार श्रीखंड्या रूपातील भगवान श्रीकृष्णाने संत एकनाथ महाराजांची सेवा करत गोदावरीचे पाणी आणण्याचे कार्य केले होते. त्या स्मृती जपणारी ही परंपरा आजही अखंडपणे सुरू असून भाविक मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभागी होतात. रांजणाला सुशोभित चांदीचा पत्रा बसवण्यात येऊन रांजणातील पाणी नेहमीसाठी शुद्ध राहील असे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी वारकरी व नाथ भक्तांनी केली आहे. गावातील नाथ मंदिरात तुकाराम बीजेपासून पुरोहित रवींद्र साळजोशी यांचे नाथचरित्र प्रवचन होत आहे. हे प्रवचन दिनांक 8 मार्चपर्यंत चालणार आहे. नाथषष्ठीत सहभागी होण्यासाठी लाखो भाविक पैठणकडे निघाले असून हजारो भाविक वाहनानेही पैठणला येतात. दिंड्यातील भाविकांना अन्नदानासाठी, स्वयंपाकासाठी काळजीपूर्वक गॅस टाक्या वापरण्याची सूचना देऊन तसेच वाहनांना पैठण व परिसरातील पेट्रोल पंप येथून पेट्रोल तथा डिझेल सध्याच्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे अडचण निर्माण होणार नाही व वाहनांना वेळेवर पुरवठा होईल अशी उपाययोजना जिल्हाधिकारी तथा तहसील कार्यालय प्रशासनाने करावी, अशी ही मागणी केली गेली आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.